हे बघा, तुम्ही वाईट नका वाटून घेऊ, पण तुम्ही तरी मुंबई नागपूर असं किती नाचणार? ज्याला त्याला आपापली जबाबदारी नको का कळायला? या पोट्याला जबाबदारीची जाणीव नाही याचं दुःख वाटते मला. त्या भैताडीनं जादू करून ठेवली माझ्या पोरावर. ते मरो, मला काळजी वाटत होती राधिकाची. 2 दिवसापासून माझं मन कुठे रमत नव्हतं, चित्त थाऱ्यावर नव्हतं. म्हटलं का झालंय आणि का नाही राधिकाला. म्हटलं जाऊन यावं प्रत्यक्षात आणि पाव आपल्या लेकीला, म्हणून आले मी. आल्यावर तर दणकाच दिला हो गुरुनाथनं. हो ना, सरळ डायव्होर्स मागण्यापर्यंत मजल गेली त्याची. पण एका परीने बरंच झालं, तुम्ही तुमच्या कानाने ऐकलं, डोळ्यांनी पाहिलं की गुरुनाथ राधिकाशी कसा वागतोय ते. तो काय आहे ते मला त्याच दिवशी समजलं, ज्या दिवशी तो आपल्या बापाला फडफड बोलला. पण राधिकासाठी जीव तुटते. बरं झालं बाई, देवाने मला बुद्धी दिली आणि मी इथं आली राधिकासाठी. गुरुनाथ तुम्हाला इथे बघून चांगलाच चमकला असेल नाही? चमकला? अहो घाबरला ना होतो. त्याला कुठं माहित होतं मी इथं आहे ते. कसं असते ना नानीजी, आपण दूर असलो की आपल्याला वाटते इथे सगळं काही आलबेल आहे. आणि आपल्या भैताडीची सवय राधिकाची, कुणाला काही सांगायचं नाही, काही बोलायचं नाही, का झालंय का नाही, सगळं दुःख आपणच गिळायचं. आता पाय बरं, इथं मी हे आलो नसतो तर काय गत झाली असती राधिकाची? एकटी पडली असती का नाही? नाही म्हणजे तुम्ही आहातच या बरोबर. पण कसं असते ना, सासू सासरे आपल्या पाठीशी आहेत हे तिच्यासाठी खूप महत्वाचं आहे नाही का? खरंच तुम्ही दोघं असे आहात ना, म्हणून गुरुनाथ जरा तरी वचकून आहे. कायचं वचकून बाई? काही वचकून बिचकून नाही. काय बर डायव्होर्स मागून राहायला मिळाली, डायव्होर्स मागून राहिला. आपल्या लेकराचा तरी विचार करायला पाहिजे होता की नाही? पोट्याला आला का अथर्व? आलं 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 लेकरू. आज मी लवकर आलो. काऊन बरं? आज लवकर आली ना बस. हा ना, या स्कूल बस वाल्यांचं मला तर काही समजूनच नाही राहिलं. कधी लवकर आणतात, कधी उशीर आणतात बस. आज मी खाली जाण्याच्या आधीच अथर्व आलेला होता. नेहा कुठे? मेळाव्यात देवची मावशी घेऊन गेली. बर चल बरं, आता पटापट आवर बरं. जा. चल बरं अथर्व, आधी बूट काढून ठेव, मग हातपाय धुवून घे. मी तुझ्यासाठी गरमागरम चॉकलेट घालून दूध देणार आहे. हा चल लवकर, मग नंतर अभ्यास करायचा. सगळं झालं का मग नंतर खेळायला जायचंय. हाय बाई, सगळं ऐकते ना मायचं. चला सर्व मी मदत करते तुला. चल 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 आल. हा चला. रेवती नेहाला शाळेतनच घेऊन गेली. रेवतीने एवढं ताणायला नको आता, नाही का? गॅरीचा आई बाबा वकिलाला घेऊन आले माहितीये. बरं तू वकील हे गॅरीलाच ऐकत होता, तुझं कसं चुकतंय, हे चुकतंय, ते चुकतंय. व्हॉट? हो ग, इज व्हेरी अपसेट नाउ. शनया, सॅम, काय झालं? फोन करून एवढ्या अर्जंटली बोलवून घेतलं? बरं झालं तू आलीस यार, मला तुझ्या जरा इम्पॉर्टंट बोलायचंय. बोल ना. तुला तर माहितीच आहे ना गॅरीचे आई बाबा आलेत ते. त्याच्यामुळे खूप गोंधळ झालाय ग. आणि आता मला तुझी खूप जास्त गरज लागणार आहे. हे बघ, त्या घरात जे काही होतंय ना, छोट्यातली छोटी डिटेल सगळं मला सांगत जा. ओके? डेफिनेटली, नक्की सांगेन सगळं. थँक्स या. तसंही हे सगळं सांगून किंवा ऐकून काही फरक तर पडणार नाहीये. कधी कधी मला वाटतं ना, काहीतरी जादू व्हावी आणि हे सगळे कॅरेक्टर्स व्हॅनिश व्हावेत. हो, सिरियसली यार. तसं होणार असेल ना, तर मी सगळ्यात आधी माझ्या घरातनं त्या राधिकाला गायब करीन. काहीतरी डिझास्टर होऊ दे एकदा. हा मी ठीक आहे, ठीक. हो सांगते सांगते. आई माझा झाला काय झालं? अभ्यास. अभ्यास झाला? हो. बर ठीक आहे, मग आता जा खाली खेळायला. हा ना, गेटच्या बाहेर जायचं नाही. आई तुझे लोट सांगते. रोज रोज सांगते म्हणजे काय? एकदा सांगून ऐकत नाहीस ना तू, म्हणून रोज सांगायला लागतं. बर नीट खेळ हा, पडू धडू नको. चल जा बरं, आता वेळ नको घालव. जा लवकर वरती ये. आणि अथर्व. हो बोलते ना मी. नाही बरं केलं तुम्ही ते. सांगते सांगते निरोप सांगते. हा तुम्ही सांभाळ. नानी, माझा चहा कुठे? टेबलवर ठेवलाय. तर थंड झाला असेल ना, तर आपल्या आपण गरम करून घे. काही गरज नाहीये.
कशी आहेस माय? बरी. आई बाबा काय म्हणाले? कधी येऊन राहिले घरी? अगं ते आज नाही येत आहेत. म्हणजे नाही, त्याचे मित्र राहतात ना इथे, त्यांच्याकडे मुक्कामाला गेलेत ते आज. ते म्हणले आपण सगळे इथं आहोत, उगाच गर्दी काऊन, म्हणून राहिले तिथे. वा, कोणाला तरी शहाणपणा सुचला तर. समिधा, तू मध्ये बोलू नकोस. अहो नानीजी, काही नाही, चुकीचं कुठे बोलून आली ती, बरोबरच तर बोलते ना. आता घर तुमचं आहे, आम्ही मेहमान आहोत. आधीच राधिका इथं राहते इतके दिवस, त्याच मनावर बोज आहे आमच्या. आणि रोज रोज मेहमान असले की कंटाळ येते माणसाला, नाही का वा? अहो पण हिला काय करायला लागतंय? उष्टी खरकटी काढायला हिला सांगतोय का आम्ही? नानी, हे घर आपलं आहे आणि मी तुमची सून आहे हे विसरताय तुम्ही. सून आहेस ना, मग सुनेच्या मर्यादेत राहा. हे घर यांचं आहे. या घरात कोणी यायचं कोणी राहायचं हे आम्ही ठरवू, कळलं? तुम्ही फोन लावा ना काकांना, मी बोलते त्यांच्याशी. अहो नाही नानी, अहो आज तर ते येणारच नाहीयेत बरं. आणि येऊन जाऊन राहतील ना, काऊन तंटा उगीच. आमच्यामुळे तर बिलकुल नको बाई. अहो पण राहिले असते इथे ते सुद्धा. तसं नाही हो नानी, खरं आहे तुमचं, पण आता एखाद्यानं बोट दिला तर काय हातच कापून घ्यावं का? असं नाही ना चालत. आम्हाला कळते तुमची सगळ्यांची गैरसोय होऊन राहिली ती. आम्ही निघू, म्हणजे आम्हाला समजते सगळं. नशीब तुमच्या तुम्हालाच काही गोष्टी कळतायत. नाही तर यांनी आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधली डोळ्याला. राधिकाशिवाय दुसरा तिसरा काही दिसतच नाहीये ना. समिधा, बोलायची गरज आहे. खूप बोलतेस आता तू. नानी राहू दे राहू दे राहू दे, काऊन रागावता? काय बरं समिधा, खरं तर मी निघणारच होते, पण राधिकाच्या या अशा परिस्थितीमध्ये तिच्यासोबत कोणीतरी पाहिजे ना वा? म्हणून राहिले. मी निघेनच, लवकरच निघेन. बरं हे बघा, तुम्ही तिचं बोलणं मनावर घेऊ नका. नंतरचं नंतर पाहू आपण. हल्लीच्या मुलींना ना ऍडजस्टमेंटची सवयच नाही. पूर्वी नाही का, चाळीमध्ये 10 बाय 10च्या खोलीमध्ये कुटुंबाच्या कुटुंब राहत होती. नवरा बायको सासू सासरे नातवंड पतवंड सगळी राहत होती आणि कोणाचं काहीही अडत नव्हतं. मुळात ना जागा घरात नाही मनात असायला लागते. गेले ते दिवस नानी. ऑफिस मध्ये मर काम करून मरणाच्या ट्रॅफिक मधनं घरी आलं ना की घरात जरा शांतता लागते. स्वतःची काहीतरी स्पेस, प्रायव्हसी नावाची गोष्ट असते की नाही. पण तुम्हाला काय कळणार आहे? ही राधिका इथेच, तो गुप्ते इकडेच आणि महाजनी सुद्धा इथेच. अख्खी गुलमोहर सोसायटी गोळा करून आणा आता आपल्या घरात, तेवढंच बाकी आहे. समिधा, मी तिला काऊन रागवता? बरोबर तर बोलून राहिली ना ती नानीजी. राधिका, तू मला समजावू नकोस. हिला ऍडजस्टमेंट करायची सवयच नाही अजिबात. जानवराची मैफल